नमस्कार. 5 जून हा आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. वाल्मिकी रामायणामध्ये अरण्यकांड नावाचा जो भाग येतो त्याच्यामधल्या अनेक प्रसंगांचा विचार करता हे सगळे प्रसंग आपल्याला पर्यावरणपूरकतेचा संदेश देतात. त्यातल्याच काही 2-3 छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय. राम लक्ष्मण सीता वनवासात असताना राम आणि लक्ष्मण यांनी विराध नावाच्या राक्षसाचा वध केलाय आणि त्या राक्षसाचा वध केल्यानंतर जमिनीमध्ये खड्डा करून त्याला त्यात पुरलेलं आहे. पंचमहाभूतांपासून बनलेलं आपलं शरीर पुन्हा एकदा मातीत मिसळून जावं हा खूप मोलाचा संदेश हा प्रसंग मला देतो. शरण्यं सर्वभूतानां सुसमृष्टाजिरं सदा मृगैर्बहुभिराकीर्णं पक्षीसंघैः समावृतम्. हे आहे रामायणामधल्या दंडकारण्याचं वर्णन. हे वर्णन करताना हा श्लोक असा आपल्याला सांगतो की दंडकारण्यामध्ये अनेक ऋषीमुनी तर राहतातच, परंतु त्यांच्या समवेत विविध प्रकारचे पक्षी, विविध प्राणी हे त्याच वेळी तिथे गुण्यागोविंदानं नांदतात. आणि ह्या श्लोकातला आणखी एक उल्लेख खूप महत्त्वाचा आहे की त्या दंडकारण्यातली सगळी जमीन ही खूप सुंदर झाडलेली आहे. याचाच अर्थ तिथल्या ऋषीमुनींची जीवनशैली ही अशा पद्धतीची आहे की जेणेकरून तिथे अनेक प्रकारचे पशुपक्षी त्याच वेळी गुण्यागोविंदानं नांदू शकतात. अरण्यकांडाचा आणखी सखोल विचार केला आपण तर त्यावेळी सीतेनी रामाला काही कर्तव्यांची जाणीव करून दिली. त्याच्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य जे 9व्या सर्गाच्या सुरुवातीला आपल्याला दिसतं. सीता रामाला म्हणतीये की या वनात राहणाऱ्या दुर्बल पशुपक्ष्यांचा वध करणं हा खूप मोठा अधर्म आहे. मला वाटतं आजच्या पर्यावरण कायद्यांचा जर आपण विचार केला तर डॉक्ट्रिन ऑफ पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून राज्यकर्त्यांवर सुद्धा पर्यावरणाचं संरक्षण आणि उत्तम व्यवस्थापन करणं हे खूप महत्त्वाचं कर्तव्य सोपवलेलं आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मला इतकंच सांगायचं आहे की राज्यकर्ते असतील किंवा शासनकर्ते असतील ह्या सगळ्यांवर तर पर्यावरणाचं व्यवस्थापन करणं ही प्रमुख जबाबदारी आहेच, पण एक सजग नागरिक म्हणून आपण या पर्यावरणाचा भाग म्हणून राहताना आपल्या जीवनशैलीतल्या छोट्या गोष्टी आपण बदलल्या तर वातावरण बदलासारख्या जागतिक समस्येवर सुद्धा आपण मात करू शकतो. मला वाटतं की एक सजग नागरिक म्हणून